दुःख कुणाला नसतात, सर्वांना असतात. कुणाची काही तऱ्हेची असतात, कुणाची काही तऱ्हेची असतात. माझी दुःख अगदीच वेगळी आहेत. जसं एखादा समुद्राच्या मोठ्या लाटा याव्या आणि खाली जाव्यात, खड्ड्यात व्हावं, परत असं माझं जीवन असं खालीवर खालीवर होत गेलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की पहिल्यांदा धक्का बसायचा, की असं वाटायचं की आता पुढं काय? काय होणार? काय होणार? जन्म दिला आहे त्यानं तो पुढं नेणारच. तर त्याला द्यावंच लागणार काही ना काही. काही उपाशी मारणार नाही. एका अतिथोर कुठचाही माणूस कुठल्याही याच्यातला असो, त्याचा भाऊ होणं किंवा बहीण होणं, छोटं होणं हे फार त्रासदायक असतं. कारण एक माणूस इतका प्रकाशात असतो आणि त्याच्या बाजूची माणसं सगळी अंधारात उभी असतात आणि त्यांना जगणं अतिशय हे असतं. पण माझा बंडखोर स्वभाव म्हणा काही म्हणा, मी जे मला वाटतं प्रत्येक आर्टिस्टच्या चांगल्या त्याच्या आर्टमध्ये कुठंतरी वेदना असल्याशिवाय, कुठंतरी अनुभव असल्याशिवाय चांगले येत नाही. तर आमचं जे गाणं आहे हे तावून सुलाखून निघालेलं जसं एक आयुष्य असतं, त्यातनं येणारं ते गाणं आहे. खूप त्रास झाल्यानंतर स्टुडिओत गेले की हसत आत गेल्याबरोबर असं लोकांना वाटतं पाहिजे, सगळे लोक म्हणायचे, आशाजी आप आती तो उजाला होता है, आर डी बर्मन. कारण त्याच्या म्युझिकमध्ये अतिशय नाविन्य होतं. म्हणजे तुम्ही आता इथं उभ्या आहात तर तिथं एकदम तो घेऊन जायचा. स्वरांची फेक जी होती ती आपल्याला प्रत्येक गाण्यामध्ये आम्हाला एक चॅलेंज असायचा आणि चॅलेंज असला की गाणाऱ्याला आणि मजा येतो. चॅलेंज घेण्याची मला अतिशय सवय आहे. चॅलेंज केलं की मी जास्त चांगली गाते आणि त्याला ते बरोबर कळलं होतं की हिला डिवचून द्यायचं म्हणतात ना, तसं फणा काढणार अशा अशा तऱ्हेचं एक हे होतं. तर त्यांनी मला गाणं दिलं, सांगितलं की मी अशी बघत बसायचे की अच्छा आज ही नई परीक्षा आहे दिली रे, असं लईचं म्हणा, स्वरांचं म्हणा. म्हणजे कुठं काळी चारला एकदम मेरी जा मैंने कहा कुठलं जायचा तो आणि मी तो घेतलेला आहे आणि त्याला त्याची आनंद व्हायचा की मी जे माझ्या मनात आहे ते ही करू शकते आणि मला आनंद व्हायचा की आणि काय आणतोस तर आण, मी आहे तयार, असं असायचं. मी एकदा विचारलं, म्हटलं मला का अशी चांगली दीदीसारखी गाणी देत नाहीस, मला अशी का गाणी देतो? तर त्यांनी सांगितलं, ज्या दिवशी तुम पिया तू अब तो आजा, मैंने कहा क्या ये गाना मेरे को दिया? बोले जिस दिन तुम ये गाने नहीं गाओगी मैं उस दिन म्यूज़िक ये ऐसे गाने बनाने छोड़ दूंगा कि तुम्हारे सिवा कोई हाथ नहीं लगा सकता इन गानों. तर ठीक आहे, म्हणे काय अच्छा आहे, बस का मार रहे हो. जरी मी लग्न करून गेले, त्यांच्या मनाविरुद्ध राहिले, सगळं काही झालं, तरी शेवटी आई आईच असते आणि बहिणी बहिणीच असतात. जरी समजा आमचा मतभेद असला काही कारणांवरनं कुठच्या तरी बाबतीमध्ये, तरी तो अगदी क्षुल्लक आहे. जे रक्ताचं नातं आहे ते कुठंच जात नाही आणि त्यामुळं आम्ही बहीण भावंड जरा वेळ पडली की अशी एकदम 5 बोटं कशी मुठ्ठी बनते तसे एकसाथ होतो एकदम, पाचीच्या पाची.